आपण खेळ सुरू करा. साई घोडे येत आहेत. या पटापट या साई, धावत या. हॅलो के योगेश कोट चालला. योगेश सर आपल्यामधून बघा रजा घेत असताना योगेश वाघ आणि साई घोडे येत आहेत. साई स्पोर्ट्स सरळगावचे. अप्पा या. भावी सरपंच जे करतील पुढच्या वर्षीचा पूर्ण खर्च असे आपले भावी सरपंच अप्पा अभिमानजी भोईर यांच्या शुभ हस्ते देऊया आपण ही अनेक बक्षीस साई घोडेला. सुंदर ट्रॉफी, शीतपेय आणि स्वीट बॉक्स साई घोडेच्या अगदी गोड खेळासाठी हे आपण देतोय अभिमानजी अप्पा यांच्या शुभ हस्ते. वेल डन साई अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. एक टी शर्ट तुझ्यासाठी असेल जो पुढच्या सामन्यासाठी तुला परिधान करायचा आहे. एम स्पोर्ट्सचा टी शर्ट. साई घेतोय अभिमानजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा एम स्पोर्ट्सचा मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट स्पॉन्सर्ड बाय एम स्पोर्ट्स. एम स्पोर्ट्सला भेट द्या आणि तुमच्या आवडी निवडीचे ट्रॅक टी शर्ट सर्व काय बनवा. चांगलं ग्राफिक्स आहे. साई कसं वाटलं मॅन ऑफ द मॅच घेतोय आदर्श चषकाचं तुला फिलिंग संध्यापासून तुम्ही कसं इथे फील केलं? आदर्श चषक बोलला तर खूप चांगली टुर्नामेंट आहे आणि ते प्रत्येक टीम खेळण्यासाठी उत्सुक असतेच 100%. आणि त्यांची मॅनेजमेंट बोलला तर एक नंबरच असते कधी पण. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी अजूनच त्यांनी एक्स्ट्रा केलं आहे आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त एक्स्ट्रा करतील याची अपेक्षा असेल सगळ्या मोरबाडला. आणि अपेक्षा करू शकतो आम्ही की शेवटच्या सामन्यापर्यंत तुमची लढाई सुरू राहील कारण आदर्श चषक जिंकायला प्रत्येकाला आवडतो. मागच्या वर्षी आम्ही इथे सेकंड प्राईज मारलेलं आहे. गोरसाई बरोबर खेळलो आम्ही. त्यांच्याशी खेळताना पण खूप चांगलं वाटलं आणि धानिवलीकर नेहमी काहीतरी नवीन कसं होईल याचाच विचार करत असतात. वेल डन बॉय. साई घोडे होते हे या सामन्याचे शिल्पकार. त्याला आपण देऊया शुभेच्छा पुढच्या सामन्यासाठी आणि जाऊया चालू सामन्यातील कॉमेंट्री बॉक्समध्ये. सामना सुरू झालाय असोसे विरुद्ध डोंगर नावे. आ देखे जरा अभी किसमें कितना है दम. नवीन सामना आपल्या समोर. हॅलो. सामना सुरू झालाय. धावा इथे अजून नाही आहेत. 2 गडी बाद झालेत. 1 गडी बाद झालाय. 1 धाव झाली 2 गडी बाद. बरोबर. पहिलं षटक सुरू आहे. गोलंदाज जय बिराडे जबरदस्त इथे दबावात्मक बॉलिंग करतायत आल्यापासून डोंगर नाव्याचे. ॲग्रेसिव्ह प्लेयर्स आहेत. प्रणल बाद झाला आधी. हो चेडू हवेत होता. उंच उडी सुद्धा घेतली. लॉंग ऑनला फील्ड तिथे पोहोचला होता पण तो झेल तिथे गॅदर करू शकला नाहीये. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघितली आपण. फलंदाज खेळतात इथे मैदानामध्ये तुषार आणि त्याच्या सोबतील आहे दिनेश आणि तुषारची जोडी. जसं मंगेश आणि तुषारची एवन जोडी आहे. अनेक एवन जोड्या इथे पाहिल्या आपण. आणि इथे चेडू बॉडी लाईनला आदळतोय. आतमध्ये वळला. अगदी बीट केलं फलंदाजाला. इन स्विंगर होता तिथे. टप्पा पडला गुड लेंथ वरती आणि आजचा चेंडू स्विंग झाला. चांगली बॉलिंग इथे जय बिराडेची समोरच्या एंड कडून करतोय. आधीच्या सामन्यामध्ये तो इथल्या इकडच्या एंड कडून बॉलिंग करत होता पण त्याने आता एंड बदललाय पण तो त्याचा फॉर्म कायम ठेवलाय. त्याने क्लास त्याचा अगदी सुंदर आहे.
बॅटर सुद्धा दोन्ही पण सख्खे भाऊ आहेत अशी माहिती मिळते, दिनेश आणि तुषार. लॉब केलाय, चेंडू हवेत. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, पण तो झेल तिथे होणं कठीण झालंय. चेंडू पाहता पाहता गेलाय डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईड लॉंग ऑफच्या मध्ये अडवला जातोय. आणि बघा तिथे दोन्ही पण बॅट्समन एकाच दिशेने. इथे काय झालंय, फंबलिंग झालंय बॅट्समन कडून. पंच सुद्धा तिथे चेक करण्यास सांगतायत की ह्या एंडला म्हणजे भवर साहेबच्या एंडला फलंदाज बाद झाला की नाही पाहिलं जाईल. जो विकेट किपरचा एंड आहे त्या एंडला चेक करण्यास सांगितलेला आहे. तिसऱ्या पंचाकडे रिफर केलाय. हा दिनेशने फटका सजवला होता. 3 धावा घेण्याचा नाद तिथे केला. त्या दरम्यान तो थरार आपण अनुभवला. आपण पाहतात आदर्श चषक. अजूनही काही प्रेक्षक इथे दर्शक आमचे उपस्थित आहेत. सर्वांचं ह्या शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये सुद्धा हार्दिक स्वागत. पहिली रजनी इथे आपण इथे सक्सेसफुली पार पाडलेली आहे. सर्वांचं तुमचं आम्हाला मोलाचं योगदान लाभलं, त्यासाठी आपले लक्ष आभार. डिसिजन पेंडिंग. बॅट्समन नॉट आउट. 3 धावा कंप्लीटेड. धावसंख्या मंगेश सांग मला. 6 वर 6 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक दुसरं इथे प्रशांतने सुरू केलंय. लॉफ्ट केलंय सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. स्टँड अँड डिलिव्हर. इट्स अ मायटी ब्लो. सिक्सर. आणि प्रेक्षको, टेमगाव एंडकडचा पहिला षटकार या रजनीमधला ठोकलाय. तुषारच्या बॅट मधून तो षटकार आला. घणघणाती प्रहार केला. चेंडू हाफ वॉली घेतला. हाय बॅकलीचा वापर केला. प्रॉपरली टायमिंग दाखवलं आणि सरळ रेषेमध्ये बाणातून तीर निघाल्यासारखा तो चेंडू गेला होता. इथे आडव्या बॅटचा प्रयत्न केला. लाऊड अपील कॉडबेंची केली जात आहे पंचांकडे. पंच पुन्हा एकदा सांगतायत की हा वाईड आहे. अपील फेटाळली आहे. आणि तिथे बघा त्यांनी निर्णय जो पॉज केला होता तो दर्शवलेला आहे पंचांनी. वाईडच्या माध्यमातून एक्स्ट्रा धाव. धावसंख्या 13 वर 13 ऑन द बोर्ड. मयूर प्रतिष्ठान असोसिएट संघ बॅटिंग करतोय. हो, बॅक ऑफ हँडचा वापर केला. चेंडू फ्लाय झाला. तिथे दीपीर बिराडे सर झेल टिपता सहज सोपत जाईल. सॉफ्ट डिस्मिसल. फलंदाज बाद. फलंदाज तुषार बाद झाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. बॅटची पातळ कडा लागली आणि दीपीर बिराडे सरांनी बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या मध्ये तो झेल टिपला. चांगलं जज केलं.
झेल सोपा होता, पण तो रजनी क्रिकेटमध्ये असे झेल सुद्धा कठीण असतात. तो झेल टिपला. दुसरं षटक सुरू असताना 3 चेंडू पडलेत. यावेळेला ड्राईव्ह केल्या ऑन साईडला, नेटचं टायमिंग नाही झालं. वेगाने मिड विकेटचा फिल्डर होते डीप मधून धावत पळत येतोय आणि तितक्याच वेगाने 2 धावा सुद्धा कंप्लीट झाल्या. अगदी मथुरच्या वेगाने, रॉबिनच्या गतीने या 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 पुढे 15 वर. मयूर प्रतिष्ठान असोसिएट संघ इथे धावसंख्या उभारतोय. 3 षटकांचा मुकाबला. प्रत्येक प्रेक्षक गॅलरीमध्ये अजून काही प्रेक्षक बसलेले आहेत. गारगार वारा सुद्धा आहे. गुलाबी थंडी इथे थोडीशी आपल्याला जाणवते. गुलाबी थंडी जानेवारी फेब्रुवारीमध्ये इथे फार असते, जेव्हा आपला आदर्श चषक रेग्युलर ज्या महिन्यामध्ये असतो आणि मागचा केंद्रीय मंत्री चषक सुद्धा जेव्हा झाला तेव्हा ह्या वेळेला अगदी जबरदस्त थंडीचं वातावरण होतं. परंतु आत्ता सुद्धा जी दिवसभराची आपण गरमी सहन केली आहे त्याच्यावरती मात करणारी थंडी पाहतो आपण. हेच तर ह्या स्वर्गीय गोविंद संतू भोईर क्रीडांगणाचं रूप आहे, देणगी आहे, निसर्गाची देणगी आपण पाहतोय. इथे मोठे फटके येत नाही. बॅकअप हँडचा वापर पुन्हा एकदा केला. हा पंप पूल केलाय. स्पिरिटच्या दिशेने फील्ड तैनात आहे. रॉकेट फेकी करतोय. स्ट्राईकला धोका आणि फलंदाज तिथे रनआउट झालेला आहे. बॅट्समन बाद, रनआउट. 1 धाव कंप्लीट. मध्ये 13 धावा आल्या. एक गडी सुद्धा बाद झाला. पहिल्या षटकामध्ये सुरेख षटक हाताळलं होतं. 3 धावा खर्च केल्या होत्या. परंतु ह्या षटकामध्ये प्रशांतमध्ये काहीसं आक्रमण झालं. एक षटकार सुद्धा पाहायला मिळाला आणि एक गडी सुद्धा बाद झाला. एकूण धावसंख्या 2 षटकाची समाप्ती 16. 16 ऑन द बोर्ड. टीम मयूर प्रतिष्ठान असोसे विरुद्ध डोंगर नावे असा सामना रंगत असताना निमित्त आहे आदर्श चषक 33व पर्व. ज्या पर्वाचा वाटावा सर्वांना गर्व, ज्या गर्वाच्या सोबतीला मिळेल आपल्याला क्रिकेटचं सर्व, असं 33व पर्व आपण अनुभवतोय. आदर्श चषक धानिवली या ठिकाणी. हा चेंडू लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरच्या डोकावरून जातोय. जबरदस्त भन्नाट सिक्सर. प्रत्येकाला यावंसं वाटेल. उद्यापासून अगदी गर्दीचा महापूर इथे उसंडून वाहील हे सुद्धा वेगळं सांगण्यास मला वावगं वाटत नाही. कारण पहिल्याच दिवसामध्ये जसं काय पाहिलं की जणू काय फायनलचा दिवस आहे अशी पहिली रजनी इथे गाजली. आणि फटका आपण सुंदर पाहिला. स्मृती मंधना स्टँडच्या दिशेने, हरमप्रीत कौर आणि स्मृती मंधना असा स्टँड बघितला आपण, जो ज्या स्टँडकडे षटकार आला. धावसंख्या इथे 22. हो, इथे स्टिअर करायचा प्रयत्न होता. चेंडू वेगाने फ्लाय झाला आणि विकेट कीपरच्या हातात अँग्लोजमध्ये जाऊन विसावला. गोलंदाज दीपीर बिराडे तिसरं षटक हाताळतायत. सुंदर कॉमेंटेटर्स सुद्धा आहेत. चांगली स्कोरिंग सुद्धा त्यांनी केली. उद्या सुद्धा ते बहुतेक कॉमेंटेसाठी जॉईंट होतील, कॉमेंटे बॉक्समध्ये असतील आणि नेहमीच ते जबाबदारीने षटक हाताळत असतात आपल्या डोंगर नाव्या संघासाठी. पुढचा चेंडू घेऊन सरळ सरळ अगदी व्ही शेप मध्ये क्रॅकिंग ऑफ ड्रॉप पाहतो आपण पुन्हा एकदा. वाईडीस लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये काय फेकी केली. सुंदर फिल्डिंग, ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. रॉकेट फेकी सुद्धा केली. एका धावेतील समाधान मानावं लागलं बॅट्समनला. धावसंख्या 1 पुढे 23 वर. 3 चेंडू पडले. 3 चेंडू अजून बाकी आहेत या इनिंगचे. 3 षटकांचा मुकाबला. आजच्या रजनीतील सेकंड लास्ट मॅच. अजून एक सामना बाकी आहे म्हणजे 3 वाजणार. 3 सव्वा 3 3:30. ह्या सामन्यामध्ये कोण कोणाचे 3-13 वाजवेल. हा चौथा चेंडू सुसाट वेगाने तीक्ष्ण मारा. अचूक टप्पा नियंत्रण चेंडूला खाली ठेवलं. डॉट काढला बिराडे सरांनी. धावसंख्या 23 वर. 10 किक लाईव्ह थेट प्रक्षेपित केलं जाते ही स्पर्धा. कुणाल मात्रेच्या सोबतीला काल सुद्धा आम्ही नवीन बडोली या ठिकाणी होतो. मागचे 2 दिवस
महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीच्या स्पर्धा होत्या आणि कोलान म्हात्रे त्या स्पर्धेमध्ये सुद्धा पहिल्या दिवशी अगदी दुपारपर्यंत जोडले गेले होते. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेडू खाली ठेवला तिथे आणि खालच्या दिशेने जातोय अलॉंग द कार्पेट. समोरच्या धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान स्टँडच्या समोर चांगलं कव्हरिंग झालं. तिथे पेट्रोलिंग करतायत बघा, दूरवरती क्षेत्रक्षण विखुरलेलं आहे, त्याच कारणाने मोठे फटके येणं कठीण झालंय. एक षटकार सुंदर आला होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाहिला आपण. आता सिंगल आली, धावसंख्या 24 वर. लो स्कोरिंग काही मॅचेस झाल्या, काही हाय स्कोरिंग सुद्धा झाल्या. आणि हे खेळपट्टी आपण पाहिले की विनोद भैर, भालचंद्र भैर या सर्वांनी सुरेख बनवले. इथे क्लीन बोल्ड खेळपट्टीचा आपण विषय घेतला आणि बघा तिथे गोलंदाजाला साथ दिली. स्विंग इन डिलिव्हरी, स्विंग अँड मिस, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. इथे 2 मिनिटं 24 धावा पूर्ण केल्या. 25 धावांचं टार्गेट सेट केलंय मयूर प्रतिष्ठान असोसिएट संघाने जिंकण्यासाठी. जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे संघापुढे 25चं आव्हान 18 चेंडूंमध्ये. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. असोसिएट टीम आपणास विनंती, आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या आणि आपण डोंगर नावेचे सलामीवीर पण लगेच पाठवा. कॅप्टनला विनंती आहे. स्वप्नील दळवी सुद्धा बसलेत डोंगर नाव्याचे पाठीराखे, ते सुद्धा अनेक वर्ष खेळलेत. प्रवीणजी गुणेसर सुद्धा आपण पाहिले, भाऊसाहेब कल्याण तहसीलचे, त्यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केलं. ते आपल्या संघाच्या समर्थनासाठी बसलेत आपल्या व्यासपीठावरती, त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. प्रेक्षकांचं स्वागत. सेकंड लास्ट मॅच या रजनीमधली पहिली रजनी ते अंतिम टप्प्यामध्ये आहे. आदर्श चषक धानिवलीची. येस डीजे, यू कॅन प्ले. लावून घ्या. सलामीर सुद्धा पाठवा. डोंगर नावे आपल्या समोर आव्हान आहे 25 धावांचं हा सामना जिंकण्यासाठी. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 8.33चं आव्हान. लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु हाय व्होल्टेज करण्याचा प्रयत्न करा. तो प्रयत्न इथे करतील. असोसिएट संघ सुद्धा नावाजलेला संघ आहे, ज्या संघात सुद्धा उत्कृष्ट गोलंदाजांचा भरणा आहे. आता गोलंदाजांचं कसं इथे पणाला लागेल आणि तो प्रयत्न तुम्हाला ते करायचा आहे. पटापट फिल्डिंग लावून घ्या. सलामीर सुद्धा येत आहेत. आपण शेवटचा सामना सुद्धा व्यवस्थित पद्धतीने पार पाडणार आहोत. हा सामना येत्या 15 मिनिटात समाप्त होईल असं आपण अपेक्षित करूया. पहिल्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होतोय. सलामीवर आलेत मिस्टर शिवा सोबत तानाजी. शिवा आणि तानाजीची जोडी. पुढचा सामना चालू सामन्यातील विजय संघ विरुद्ध साई स्पोर्ट्स सरळगाव असा असेल. आजच्या दिवसामध्ये हे टॉप 3चे संघ आपण पाहतोय. आता ही चुरस या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कोणता संघ 2 हात करेल सरळगावच्या विरुद्ध. थंडमय वातावरण आपण पाहतोय. काहीशी हवेमध्ये नरमी आहे, आर्द्रता निर्माण झाली आहे. कारण गरमीचे दिवस असले तरी सुद्धा बरेच दिवस आपण पाहतोय की पाटेच्या वेळी थंडी सुद्धा आपल्याला जाणवते, जी चांगली आपल्या शरीरासाठी अनुकूल आहे. पहिला चेंडू मार्गस्थ, धावांचा पाठलाग सुरू. बॅकफुटला गेले, दिशा दिली, बॅटचं फेस ओपन केलं. चेंडूला बॅकवर्ड पॉइंट मधून काढण्याचा प्रयत्न. 30 सलकरमध्ये चांगलं कव्हरिंग केलं. फेकी सुद्धा तितक्याच वेगाने झाली. एक धाव सुद्धा अगदी अतिशय जलद गतीने पूर्ण केली शिवाने. धावसंख्या 1 वर. शिवा सुद्धा चमकला होता. मुरबाड ग्रामीण प्रीमियर लीगची स्पर्धा कव्हर करत असताना शिवानी सुद्धा मस्त परफॉर्मन्स दिलं होतं. शिवा, दीपीर बिराडे सर, अनेक खेळाडू इथे तेच आपण पाहतोय आज.
मुरबाड ग्रामीणचे मुरबाड ग्रामीणचा पूल सुरू आहे. 40 संघांची नोंद. हो, या बेला टर्न करायचा प्रयत्न. तिथे काय झालंय, बीट झाला विकेट किपर, बीट झाला लेग स्लिप आणि तिथे चेंडू जाते फाईनच्या दिशेने 4 धावांसाठी. आधीच आपल्या धावसंख्या फार कमी असताना पण अशा प्रकारचे खराब चेंडू टाकणं फार नुकसानदायक आहे. चेंडू लेगस्टिकला सोडून जाणार होता, त्याच्यावरती प्रहार करायचा प्रयत्न केला, बॅटची कट घेऊन गेला. आता मात्र सरळ खेचण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफ नाही तिथे, सेफ शॉट आहे. लॉंग ऑफ वाईडीस वेगाने येतोय तिथे. एकच धाव पूर्ण झाली. चौकारा पाठोपाठ सिंगलची प्राप्ती. धावसंख्या इथे डोंगर नावे संघाची 6 वरती जाऊन ठेपलेली आहे, ज्यांच्या समोर लक्ष आहे 25 धावांचं हा सामना जिंकण्यासाठी. तब्बल 10 फ्लड लाईटचे टॉवर्स पाहतो आपण. बॅकफुटला गेले. इथे जबरदस्त, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, सुंदर स्वादिष्ट देखना चौकार. अंदाजाने पॉज घेतला, वेळ त्याच्याकडे होता, रूम मिळाली. चेंडू थोडासा फ्राईज होत असताना बॅकफुटला गेले आणि फक्त दिशा दिली. स्टेअरचा प्रयत्न झाला गलीमधून. 4 धावांसाठी थर्ड मॅनच्या दिशेने चौकार वसूल केला. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये 10 वरती. आता सुद्धा स्क्वेअर कट केले. तिथे चेंडू जातोय स्क्वेअरच्या दिशेने, वेगाने तिथे फिल्डर पोहोचला, पण तो चेंडूचा विजय झाला. अजून एक सुंदर चौकार. सामना मंगेश लवकर समाप्त होईल. धावसंख्या 14 वरती 3 चौकार समाविष्ट. हो, टर्न केल्या पुन्हा एकदा मस्त इम्प्रोवायझिंग स्ट्रोक आहे. सूर्यकुमाची यादव आठवण करून देतोय. सूर्या यादव, ज्याला जिनियस प्लेअर म्हणून म्हटलं जातं. इथे षटक समाप्त झालं पहिलं आणि धावसंख्या पहिल्या षटकामध्येच विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना 15 वर अजून 10 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. 10-12 समीकरण सोपं आहे, परंतु तुम्हाला आता सर्वोत्कृष्ट चेंडू टाकावे लागतील. तो प्रयत्न ते करतील का बघायचं आपल्याला. मयूर प्रतिष्ठान असोसिएट संघ, ज्याला कसोसीने प्रयत्न करावा लागेल, तो संघ सुद्धा असुसलेला आहे. जिंकण्याचं मानस आहे त्यांच्याकडे. आदर्श चषक 20-25, 12 चेंडू 10 धावांची गरज. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. रोहित समोर फलंदाज शिवा आणि तानाजी स्ट्राईक एंडला आहे. तानाजीनी सुद्धा चौकार. शिवाच आहे ना? येस, शिवा 2 चौकार मारलेत, 2 सिंगल. तानाजीचा 1 चौकार, 1 सिंगल. एकही डॉट नाही बघा पहिल्या षटकामध्ये. 1-4, 4-1 असा धावफलक. हो, टर्न केलाय आणि भिरकावून दिलाय फॉरवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. एका टप्प्याने शिवाचा ब्लास्ट, चौकार. त्यांनी सांगितलं की तुम्हाला जेव्हा धावा तुमच्या कमी असतात तेव्हा तुम्ही कशी बॉलिंग केली पाहिजे. तुम्हाला अचूक चेंडू टाकणं गरजेचं असतं. ब्रह्मास्त्र वापरले पाहिजेत. अगदी विकेट टेकिंग बॉल टाकता आला पाहिजे. तुम्ही जशी फिल्डिंग सजवली त्यानुसार फटके कसे येतील आणि आपल्याला कसे झेल मिळतील हा प्रयत्न इथे केला जात नाहीये. साहेबांनी मस्त मनोगत व्यक्त केलं. इथे बघा अजून एक लुझर वन आणि त्याला फेकून दिलाय लॉंग लेगच्या दिशेने. मॅच फिनिश. होता शिवा म्हणून
इथे वाचला जीवा अशी म्हणायची वेळ आली. 20 धावा त्यांनी ठोकल्या, त्याला सुरेख साथ दिली. तानाजीने एके गडी बाद नाहीये. 8 चेंडूमध्ये सामना समाप्त केला. शिवा आपणच स्टेजकडे यायचं लगेचच मॅन ऑफ द मॅचचे बक्षीस घेण्यासाठी. तुम्ही ठोकल्यात 20 धावा या सामन्यामध्ये. आणि आपण इथे नवीन सामन्याचा टॉस करूया. मॅन ऑफ द मॅच नंतर देणार आहोत आपण. शेवटी टॉससाठी या लगेचच. टीम साई स्पोर्ट्स सरळगावचा कॅप्टन आणि जय गावदे स्पोर्ट्स डोंगर नावे या.